एक भगिनी आसपासच्या गावातून रोज हरिमंदिरात भजनाला यायची. रोज भजनाला निघते वेळी ती शेजारणीला, तू पण भजनाला येतेस का, असे विचारायची. तिची शेजारीण कधीही तिच्या सोबत भजनाला आली नव्हती, पण तरीही तिने विचारायचे सोडले नव्हते. ती भगिनी भजनाला गेली की ही विचार करायची, रोज रोज भजनाला जाते, हिला काही मुलं बाळ संसार आहे की नाही, संसार करायचा सोडून भजनाला कशी जाते. तिच्या शेजारणीची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. तिचा नवरा रोज जंगलात लाकडे तोडून आणून बाजारात विकत असे आणि मग जे काही पैसे मिळतील त्यावरच रोजचा खर्च भागे. एके दिवशी त्याची लाकडे विकली गेली नाही आणि मग पैसे न मिळाल्यामुळे तिच्या घरची चूल नाही पेटली. बायका मुले सर्व उपाशी. नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्या भगिनी भजनाला निघाल्या. त्यांनी सवयीप्रमाणे तिला, भजनाला येतेस का म्हणून विचारले. तर त्या दिवशी ही अगोदरच तयार राहिली होती. हिने विचारायचा अवकाश ती पटकन तिच्या मागून चालू लागली. जाता जाता रस्त्यात तिची अखंड बडबड चालू होती की मी भजनाला बसले तर मला काय मिळेल, एक अभंग म्हटला तर किती पैसे मिळतील. दोघी मंदिरात आल्या. भजन संपलं. आई आसनावर डोळे मिटून बसल्या होत्या. सर्व लोक आईंचे दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जात होते. जेव्हा ती बाई रांगेतून आईंच्या समोर दर्शनासाठी आली तेव्हा आईंनी डोळे उघडले आणि आई तिला म्हणाल्या, तुला संसार करायचाय का. ती बाई हो म्हणाली. आईंनी बरं म्हणून पुन्हा डोळे मिटून घेतले. त्या दिवशी प्रसादात तांदूळ होते. तो प्रसाद तिने घेतला. घरी जाऊन भात बनवला आणि तिची मुलं नवरा सर्वांनी मिळून भात खाल्ला. चमत्कार असा झाला की सर्वांचा भात खाऊन झाला तरी पातेलीत तेवढाच भात शिल्लक होता. म्हणजे एका वेळच्या भाताचा तांदूळ प्रसाद म्हणून मिळाला होता तरी तो भात त्यांना 2 वेळा पुरला. तेव्हा त्या दोघा नवरा बायकोला जाणवले, हरे मंदिरात काहीतरी विशेष आहे. मग दुसऱ्या दिवशी नवरा बायको मुले सर्वजण भजनाला आले. आईंनी सर्वांना उपासनेचे महत्त्व पटवून दिले आणि नेम घालून दिला. हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. नवीन घर बांधले, मुले चांगली शिकली, त्यांची लग्ने झाली. मग आईंनी तिला एकदा विचारले, काय ग, तुझा संसार पुरा झाला का. तेव्हा तिला भरून आले आणि ती रडायला लागली. समोर साक्षात कृष्ण असताना त्याच्याकडून काय मागायचे ते न कळाल्यामुळे आपले आयुष्य आपण वाया दवडले. मोक्ष मागितला असता तरी तो सुद्धा मला मिळाला असता. गुरुकडून काय मागायचे हे कळायला पण भाग्य लागते. संसार तर सर्वच करतात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सोन्याचे दुकान टाकून बसलोय पण सर्व लोक पितळच मागतात. सोनं मागणारे खूपच कमी लोक आहेत. म्हणूनच गुरूंना फार वाईट वाटते. श्रीराम समर्थ.